चित्रा वाघ या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे आल्या होत्या असा दावा सुषमा अंधारेंनी केला होता। यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। ज्याची जेवढी लायकी तो तशीच वक्तव्य करतो असं म्हणत परत नादी लागाल तर परत ठेचेन असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला। चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंनी सुद्धा जोरदार पलटवार केला। महाशक्तीच्या जोरावर धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा, माझ्याशी नीट वागायचं अशी पोस्ट करत अंधारेंनी वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी स्पष्टता दिली असून कोणतीही योजना बंद होणार नाही। 1500 रुपयांमध्ये ही योजना चालू राहणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपये दिले जातील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि मंत्री उपस्थित होते। यावेळी अजित पवारांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देत समाजात शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशाराही अजित पवारांनी दिला। राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवरती आणण्याचा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप करत सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली। मध्यमवर्गीयांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांवरील कर वाढवणार नाही, मात्र 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरती 6% कर आकारला जाणार आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल। तसंच राज्यामध्ये पार्किंगबाबतचं धोरण लवकरात लवकर आणलं जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून विरोधक आणि समर्थकांमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच दुसरीकडे धारावीच्या लगतच्या परिसरात क्षयरोगाचा विळखा आणखी घट्ट होतोय। क्षयरोगाच्या दृष्टीनं 4 धोकादायक वॉर्ड महापालिकेनं यापूर्वीच निश्चित केले। गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पातील 672 नव्या घरांची लॉटरी 23 मार्चला काढण्याचा घाट म्हाडानं घातलाय। दुसरीकडे मात्र जोपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत घरांची लॉटरी काढू नये या मागणीवरती गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ठाम आहे। मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून पारा 35च्या पुढे गेलाय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात अचानक 4 अंशांनी वाढ झाली आहे। शुक्रवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मुंबईकरांना घराजवळ प्राथमिक सेवा देण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या आपला दवाखान्यानं एका खासगी डायग्नॉस्टिक लशी तयार केल्यात। त्याच्या अंतर्गत आता रुग्णांचे एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय या तपासण्या पालिकेच्या दरानं खासगी लॅबमध्ये होणार आहेत। प्रभादेवीमध्ये रेल्वे स्थानकातील 125 वर्ष जुना पूल पाडून त्या जागी नवीन दुमजली पूल उभारण्याचं काम नियोजित आहे। मात्र या पुलाच्या पाडकामाला वाहतूक पोलिसांची परवानगी मिळालेली नाही। अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट वरळी आणि तिथून पुढे दक्षिण मुंबई वांद्रे या दिशेला जाता यावं यासाठी 4.5 किलोमीटरचा वरळी शिवडी उन्नत जोड रस्ता एमएमआरडीएकडून उभारला जाणार आहे। राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळ हे शासनाचं धोरण असून त्याद्वारे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं ही शासनाची भूमिका असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली। मुंबई विद्यापीठाची आर्थिक अधिसभा म्हणजे सीनेट आज होणार आहे। ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात युवासेना पदाधिकारी, युवासेना पदवीधर सीनेट सदस्य आणि बुक्तू प्राध्यापक संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। म्हाडाकडून जशी स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना राबवली जाते त्याचसोबत एसआरएच्या माध्यमातून सुद्धा स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना राबवण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींचं संरचनात्मक परीक्षण लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रायगडच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका महिलेनं 3 मुलांना जन्म दिला। डॉक्टर आणि त्यांच्या टीमनं या महिलेची यशस्वीरित्या नैसर्गिक प्रसूती केली। सध्या बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। मालेगावात पोलिसांनी छापा मारून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 300 कोडींच्या बाटल्या जप्त केल्यात। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। जागतिक वन दिनानिमित्तानं बीडमध्ये सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या माध्यमातून ही सायकल रॅली नियोजित होती। पर्यावरण प्रेमींसह विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। रत्नागिरी जिल्ह्यात उष्णता वाढताच कलिंगडांना मागणी वाढली आहे। अशातच एका तरुण शेतकऱ्यानं भात शेतीला पर्याय म्हणून कलिंगड शेतीचा मार्ग निवडलाय। 12 एकर भाड्याच्या शेतीतनं त्यानं सुमारे 150 टन कलिंगड पिकवण्याचा विक्रम केलाय।
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1 इंचही जागा अदानी समूहाला देण्यात आलेली नाही आणि दिलीही जाणार नाही अशी माहिती कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. यानंतर एक मोठी बातमी आहे. नागपूरमधील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणात नागपुरात 6व्या दिवशी सुद्धा संचारबंदी कायम आहे. 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलाय आणि या संचारबंदीचा जनजीवनावरती परिणाम होतोय. औरंगजेबाच्या कबरीवरनं नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आलेली असली तरी तणाव असल्यामुळे 6 भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवाय संवेदनशील भागामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आगामी गुढीपाडवा सण आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. संचारबंदी लावण्यात आल्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावरती निर्बंध आहेत. आणखी एक मोठी बातमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज नागपुरात येणार आहेत. नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला जाईल. तसंच हिंसाचारग्रस्त भागातील सध्याच्या परिस्थितीबाबत आणि उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करतील. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचं नळ कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा पुणे महानगरपालिकेने दिलाय. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. नळांना बसवण्यात आलेल्या मीटरमुळे काही सोसायट्या पाणी वाया घालवत असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झालाय. दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेच्या कामासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मिळून 3716 झाडं कापली जाणार आहेत. तसंच दोन्ही टप्प्यातील मिळून 7590 झाडांचं पुनर्रोपण मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्यातील 12 विभागांमध्ये एकूण 19,349 कारखाने धोकादायक लाल श्रेणीमध्ये असून सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती नाशिक विभाग असून या विभागातील 2164 कारखाने प्रदूषणात पुढे आहेत. जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या संयुक्त अर्थसहाय्यातून राज्यात कार्यान्वित झालेल्या सुमारे 2100 कोटी रुपयांच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पातनं राज्यात 646 गोदामांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली. ही उभारणी पूर्ण होताच राज्यामध्ये नव्यानं 5 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता निर्माण होणार आहे. कोकणातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावरती आला असून 47 धरणांचं काम गेल्या 25 वर्षांपासून रखडलंय. कोकणात पावसाचं 70% पाणी वाया जातं. त्यामुळे कोकणात जवळपास 3000 पेक्षा जास्त खेडी तीव्र पाणी टंचाईच्या गर्तेत आहेत. इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत काहीशा वेळेपूर्वीच पार पडल्या आहेत. त्यानंतर इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षेपूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचं अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेसंदर्भात शाळा स्तरावरील सर्व नियोजन कोलमडलंय. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचं काय होणार याची चिंता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना लागली आहे. मुंबईतील नालेसफाई संदर्भातील अडथळा दूर झाल्यामुळे 25 मार्चपासून या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र पावसाळा सुरू व्हायला केवळ 2 महिने उरले असल्यामुळे 31 मेपर्यंत नालेसफाईची 75% कामं पूर्ण होणार का असा प्रश्न माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केलाय. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी याचिका आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नाही असं याचिकेत त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये 20 लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट आहे. तर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आणि आतापर्यंतच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट उद्दिष्ट महाराष्ट्राला प्राप्त झालंय. ही घरं सर्वांना परवडणारी असल्यामुळे घरं घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठी हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल. पण धार्मिक सहिष्णुता आणि विविधता कायम राहील. सध्या भारत हिंदू धर्माचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असून येत्या काही दशकात इथे मुस्लिम लोकसंख्या सुद्धा वेगानं वाढेल असं या अहवालात म्हटलंय.
रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे आणि या रविवारी या ब्लॉकमुळे तीनही मार्गावरील प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीला वेग आलाय. पर्यटन मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या 98 मराठी शाळांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक विविध उपक्रम राबवण्यासह काही शाळा दत्तक घेण्याची तयारी सरहद संस्थेनं दर्शवली आहे. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना प्रस्ताव सादर केलाय. स्वारगेट एसटी बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधला आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली आहे. शिवशाहीमध्ये अत्याचाराच्या वेळी तरुणीनं आरोपीला प्रतिकार केला होता. मोठमोठ्यानं आरडाओरडा करून मदतीसाठी प्रयत्न केला, मात्र बस वातानुकूलित असल्यामुळे काचा बंद होत्या, त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही असं पोलीस तपासात समोर आलंय. एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झालंय. राज्यभर 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळानं पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतलाय. धारावीतील शाळकरी मुलं आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल बांधला जात नाही तोपर्यंत शिवपूल पूर्णपणे पाडणार नसल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आणि रहिवाशांच्या मागणीची दखल घेत पादचारी पुलाचं बांधकाम होईपर्यंत शिवपूल पूर्णपणे न पाडण्याचा निर्णय घेतलाय. केईएम रुग्णालयात आतापर्यंत होरपळलेल्या महिला आणि मुलांवरतीच उपचार आणि शस्त्रक्रिया होत होत्या, परंतु आता भाजलेल्या होरपळलेल्या पुरुष रुग्णांवर सुद्धा रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. यासाठी नवीन अद्ययावत अशा बर्न आयसीयूचं काम सुरू करण्यात आलंय. महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर वेळ न दवडता अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा घोषित केला. असं असलं तरी अजित पवार यांना मनातील लाडके मुख्यमंत्री मात्र विलासराव देशमुखच होते असं त्यांनी सांगितलं. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोहीम राबवली जाणार आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये या विषयाची चर्चा व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी ग्लोबल आवाज उचलला जावा यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. मीरा रोड भाईंदर येथील मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील 1406 बाधित झाडांच्या बदल्यात 8292 झाडं लावण्यासाठी महापालिकेकडे 20,77,00,000 वृक्ष निधी आधी जमा करावा असं पत्र मीरा भाईंदर महापालिकेनं MMRDAला दिलंय. यानंतर एक मोठी बातमी आहे. नागपूर हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी MDPचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला पोलिसांनी अटक केली आहे. यूट्यूबर मोहम्मद सहजाद खान याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी नागपूर इथे झालेल्या हिंसाचाराचा सकाळी कट रचल्याची माहिती समोर आली आहे आणि सोशल मीडिया अकाउंटच्या चौकशीतनं ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद सहजाद खान याला देखील पोलिसांनी अटक केली. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात. उदय, काय हा कट नेमका कसा रचला होता, कशी माहिती यातनं समोर आली आहे पोलिसांच्या तपासात? श्वेता, नागपूरमध्ये जो सोमवारी हिंसाचार झाला होता तो हिंसाचार सुनियोजित होता याचा आणखी एक पुरावा जो आहे तो या निमित्ताने समोर येतोय. कारण या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी जे आहे ते दिवसभरामध्ये जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाले होते विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाचे, या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद सहजाद खान यांनी सोशल मीडियावरून जे आहे ते दोन जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे काही व्हिडिओ व्हायरल केल्याचं जे आहे ते तपासात आढळून आलं होतं. आणि या व्हिडिओमुळे जे आहे ते लोकांची डोकी भडकवली गेली होती. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पोलिसांना जे आहे ते या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि या दोघांना विरोधात जे आहे ते सायबर पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता, लोकांची डोके भडकवण्यात आली होती आणि त्याचमुळे जो आहे तो नागपूरमध्ये हा हिंसाचार घडून आला होता. हे आता हळूहळू तपासात समोर येतं. बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची.
मिळकत कर वसुलीसाठी नेमलेल्या पथकातील 23 कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ 19% उद्दिष्ट पूर्ण केलंय. त्यामुळे त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली. राज्यामध्ये अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाची जमिनी बळकावल्याचा तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावरती कायदा करण्याचं काम सुरू आहे. मात्र खासगी आणि देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डानं बळकावल्या असल्याचं आढळून आलं तर त्या काढून घेतल्या जातील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. ठाणे शहराला 2055 मध्ये प्रतिदिन 1230 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. याचा अंदाज घेऊन पाणी पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या ठाणे शहराला 50 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी सूर्या धरण, बारवी धरण आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. केंद्र सरकारच्या भूजल मंडळानं प्रसिद्ध केलेल्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 नुसार राज्यातील 7 जिल्ह्यांमधनं नमुना घेतलेल्या ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यामध्ये पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनेची कामं रखडली आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी दिरंगाई केल्याचं तर काही ठिकाणी कामं निकृष्ट केल्याचं समोर आलंय. अशी कबुली पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्यानं संवाद ठेवावा, त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात अशा सूचना हिंजवडीतल्या घातपातानंतर पोलिसांनी वाहतूक कंपन्यांना दिल्या. 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे मागील वर्षीच्या तुलनेत 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षातील गैरप्रकारांची संख्या घटली आहे. यंदा राज्यभरात 10वीच्या परीक्षेत 89 तर 12वीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन आणि छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यापूर्वी 7 दिवसांआधी त्याची माहिती देणं बंधनकारक आहे असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केले. मागील 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे. 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू झाली आहे. प्रकल्पातील खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी रचनाकार सल्लागार समितीची नियुक्ती केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही, ती भरावीच लागते. त्यामुळे महावितरणच्या अभय योजनेचा लाभ घेत थकबाकी मुक्त होण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. पुढील 3 दिवस कोकण आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. पनवेल महानगरपालिकेनं यंदाच्या सरत्या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय. लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 200 करदात्यांच्या नावाची विविध वर्तमानपत्रातनं यादी प्रसिद्ध केली आहे. वसई नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवरती कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर पुढील 1 महिन्यात या संदर्भात बैठक लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बंद असेल किंवा बदललेला मोबाईल क्रमांक हा यूपीआय खात्याला जोडलेला नसल्यास अशी खाती 1 एप्रिलपासून बंद केली जाणार आहेत. म्हणजे या खात्यांना पुढच्या महिन्यापासून ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती बूथ निहाय मतदानाच्या टक्केवारीचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीवरती विचार करण्यास तयार असल्याचं निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात म्हटलंय. यावर कोर्टानं याचिकाकर्त्यांना 10 दिवसांच्या आत निवडणूक आयोगासमोर त्यांची बाजू सादर करण्याचे निर्देश दिले. पुण्याच्या शुक्रवार पेठेत मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनला आग लागली होती. पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला असून तशी तक्रार शेगाव पोलिसात देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी डिक्कर यांना अटक केली. मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे. विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे ही सिनेट वादळी ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरनं फेब्रुवारी तब्बल 10,42,000 वाहनांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या असून कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येनं समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली असून त्यातून एका महिन्यात टोलद्वारे सुमारे 72 कोटी रुपयांचं उत्पन्न MMRDCच्या तिजोरीत जमा झालंय. मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा तसंच अंमली पदार्थ विक्री होत असल्याबाबत आमदार दिलीप लांडेंनी लक्षवेधी मांडली होती. तर राज्यामध्ये मागील वर्षभरात 150 कोटींचा गुटखा जप्त केल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. शहरी भागात सुद्धा कुपोषित माता आणि बालकांना पोषण आहार मिळणार आहे. शहरातील मुलांचं कुपोषण राज्य सरकारनं कमी करण्याचा निर्णय घेतलाय. तर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात विधान परिषदेत माहिती दिली. 2024-25 मध्ये भारताचं कोळसा उत्पादन वाढून 1 अब्ज टनांवरती पोहोचलंय. हा कोळसा उत्पादनाचा उच्चांक ठरलाय. 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी कोळसा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे.